नमस्कार मंडळी, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण उन्हाळ्याची खास आणि अगदी साधी सोपी रेसिपी म्हणजेच आंब्याची बर्फी पाहणार आहोत। ही आंब्याची बर्फी बनवताना अगदी घरगुती मोजके साहित्य मी इथे घेतले आहे। तर ही बर्फी अगदी मार्केटसारखी तयार होते। सध्या आंब्याचा सीझन चालू झाला आहे, त्यामुळे अशा प्रकारे आंब्याची बर्फी तर झालीच पाहिजे। म्हणूनच आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला आंब्याची बर्फी कशी बनवायची ते अगदी ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगितले आहे। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे, आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आंब्याची बर्फी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मिक्सरमधून सर्व जिन्नस व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे। आता त्यात आपण 1 वाटी खोवून घेतलेले ओले खोबरे घालूया। इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर करत आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किंवा डेसिकेटेड कोकोनटही इथे वापरू शकता। त्यानंतर एक एक करून जिन्नस त्यामध्ये ॲड करूया। त्यामध्ये प्रथम आपण हापूस आंब्याचा अशा प्रकारे ज्यूस मी तयार करून घेतला आहे, तो 1 वाटी घालूया। इथे 1 वाटी खोबऱ्याला 1 वाटी ज्यूस घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात आपण पाव वाटी साखर घालूया। आमरसामध्ये मी साखर घातली नव्हती, त्यामुळे इथे पाव वाटी मी साखर वापरत आहे, कारण आंबा खूपच गोड आहे। आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे बर्फीचे मिश्रण व्यवस्थितपणे तयार करून घ्यायचे आहे। आता हे बर्फीचे मिश्रण बाजूला ठेवूया आणि एका प्लेटला आपण बटर पेपर लावून अशा प्रकारे तुपाने ग्रीस करून घेऊया। त्यामुळे अगदी गरम असताना लगेचच आपण त्यावर स्प्रेड करून घेणार आहोत, म्हणून अशा प्रकारे आधीच बटर पेपर लावून प्लेटला ग्रीस करून घ्यायचे आहे। लगेचच आपण बर्फी बनवायला घेऊया। त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे। त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता। त्यानंतर त्यात जो आपण बर्फीचे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतले आहे ते आता आपण त्यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून अगदी सतत ढवळून हे मिश्रण अगदी व्यवस्थित घट्टसर होईस्तोवर सतत ढवळत राहूया। अशा प्रकारे बर्फीचे मिश्रण अगदी सतत ढवळून घ्यायचे आहे, त्यामुळे ते तळाशी चिकटणार नाही आणि बर्फीचे मिश्रण तळाशी करपणार नाही आणि बर्फीची चवही बिघडणार नाही। म्हणून बर्फीचे मिश्रण कढईत घातल्यावर सतत ढवळत राहायचे आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकता मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे। आता त्यात आपण 1 वाटी मिल्क पावडर घालूया। इथे मी मिल्क पावडर वापरत आहे, तुम्ही माव्याचाही वापर करू शकता। आता मिल्क पावडर घातल्यावर पुन्हा हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मिल्क पावडर एकसारखी मिश्रणात एकजीव होईस्तोवर अशा प्रकारे गॅस बंद करूनच मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर बर्फीच्या मिश्रणात 2 चमचे ताजी मलई घालूया। इथे मी घरची ताजी मलई घेतली आहे, त्यामुळे बर्फीला अगदी मार्केटसारखी चव येते। आता पुन्हा हे मिश्रण अगदी घट्टसर गोळा होईस्तोवर अगदी सतत ढवळून व्यवस्थित एकजीव करून घेऊया। साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता आंब्याच्या बर्फीचे मिश्रण थोडेसे घट्टसर झाले आहे, म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश थोड्या प्रमाणात कमी झाला आहे। अजून आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा होईस्तोवर सतत ढवळून करून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बर्फीचे मिश्रण थोडेसे घट्टसर करून घ्यायचे आहे। अजून आपल्याला 1 मिनिटभर हे मिश्रण अगदी घट्टसर गोळा होईस्तोवर परतून घ्यायचे आहे। परफेक्ट असे तयार झाले आहे। त्यातील थोडेसे मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे मिश्रणाचा जर गोळा होत असेल तर समजावे की बर्फीचे मिश्रण अगदी पूर्णपणे तयार झाले आहे। पाहू शकता मिश्रणाचा गोळा हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे बर्फीचे मिश्रण पूर्णपणे तयार झाले आहे। आता गॅस बंद करूया आणि बर्फीचे मिश्रण गरम असतानाच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी प्लेटला ग्रीस करून बटर पेपर लावून घेतला आहे। आता
आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने बर्फीचे मिश्रण अगदी एकसारखे करून घेऊया. त्यानंतर त्यावर आवश्यकतेनुसार काजू बदामाचे तुकडे यांनी गार्निशिंग करून घेऊया. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गार्निशिंग करून घेऊ शकता किंवा अशीही बर्फी चांगली लागते. पाहू शकता किती परफेक्ट बर्फीचे मिश्रण तयार झाले आहे. लगेचच त्याच्या आपण वड्या पाडून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही हव्या त्या साईजमध्ये बर्फीच्या वड्या तयार करून घेऊ शकता. आता बर्फीचे मिश्रण थोडेसे कोमट असतानाच अशा प्रकारे तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. आपण पाहू शकता की ती परफेक्ट आंब्याची बर्फी तयार झाली आहे. मी तुम्हाला मँगो बर्फीचा एक पीस काढून दाखवत आहे. किती परफेक्ट बर्फी तयार झाली आहे. अशा प्रकारे तयार झाली मँगो बर्फी, तेही घरातील मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत. तुम्ही अशाच प्रकारे मँगो बर्फी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट रेसिपीसह आणि सोप्या रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.